आणि पहिल्या चेंडूवर अमोल खातं खोलतोय स्वतःचं आणि संघाचं या 4 धावेच्या रूपाने चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी अमोल याच्याकडून हॅलो पुन्हा एकदा चांगला फटका आणि या 6 धावा चांगली फलंदाजी करताना या ठिकाणी अमोल पाटील आपल्या संघासाठी 2 चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार असं खेळतोय अमोल एक आक्रमक फलंदाज कळगावमधील थोडस मागणी षटक म्हणावं लागेल या ठिकाणी चांगला फायदा उठवताना पॉवर प्लेचा अमोल आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय चांगला चेंडू चांगले कमबॅक म्हणावं लागेल या ठिकाणी वैभव याच्याकडून निर्धावाचा चेंडू या चेंडू काही धाव घेता आले नाही अमोल याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि पुढील चेंडू सामना करेल अमोल पुन्हा एकदा उंच असा मारलेला चेंडू आणि या देखील 6 धावा चांगली फलंदाजी म्हणावं लागेल या ठिकाणी अमोल याच्याकडून सरळ अंपायरच्या डोक्यावर मारलेला हा फटका 6 धावेसाठी चांगला फटका चांगली फलंदाजी करतोय अमोल आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या वापरण्यासाठी चांगल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी अमोल करतोय थोडंसं मागणी षटक आतापर्यंत झालेल्या 4 चेंडूमध्ये 16 धावा पटकवल्या त्या अमोल याने पुढील चेंडू पुन्हा एकदा आक्रमक रूपमध्ये अमोल 6 धावा चांगली फलंदाजी करतो या ठिकाणी अमोल 3 षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने खेळतोय अमोल पहिल्या 5 चेंडूमध्ये 22 धावा पटकवल्या त्या अमोल याने चांगली फलंदाजी या ठिकाणी चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ श्रेष्ठ फायटर तसेच तितक्याच तोडीचा संघ डीडी कॅपिटल चांगला चेंडू या ठिकाणी कमबॅक करतो आणि षटक समाप्त या एक षटका समाप्त धावसंख्या होती ती बिनबाद 22 चांगली फलंदाजी केली या षटकामध्ये अमोल्याने 3 षटकार व एक चौकार मारून नाबाद खेळतोय अमोल एक षटका समोर धावसंख्या होती 23 पुढील षटक घेऊन होते ते बापू जीवन पाटील नाव आहे जीवन पाटील चालतंय जीवन जीवन पुढील षटक घेऊन होते बापू जीवन सामना करायला अमोल एक चांगली फलंदाजी करतोय अमोल आपल्या संघासाठी चांगला चेंडू यारकर पद्धतीचा चेंडू अमोल यांनी तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला या एक धावेसाठी एक धावसंख्या वाढ होती ती 24
बिनबाद 24. आता पहिल्यांदाच ट्राय करत होतो अभिजित देसाई, संघाचा आयकॉन खेळाडू, कॅप्टन, उंच पुरासा खेळाडू. फुलटा स्वरूपाचा चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल प्रशांत डोलुक्षे यांच्याकडून. चांगली गोलंदाजी करते या ठिकाणी बापू. थोडासा फसवा चेंडू म्हणावा लागेल या ठिकाणी. पुढील चेंडू सामना करेल अमोल, एक आक्रमक फलंदाज. चांगला चेंडू, चांगली थोडासा कमबॅक करताना या ठिकाणी डीडी कॅपिटल हा संघ. आतापर्यंत बापू यांनी 3 चेंडूवर 2 धावा देऊन थोडस पुढील चेंडू बापू यांचा सामना करेल अमोल. आणि पुलटा स्वरूपाचा चेंडू, डिक्लेरेशन स्वरूपाच्या 2 धावा. या 2 धावेवर धावसंख्या वाढवून होती ती 27. बिनबाद 27. चांगली सुरुवात या ठिकाणी श्रेयस पाटील या संघाकडून. श्रेयस पाटील या संघामध्ये एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ असं बघितलं जातं. यामध्ये अमोल पाटील, अभिजित देसाई, मेघराज रनवरे, अंकुश लोहार, निखिल सावंत, पवन सावंत, विनायक चौगुले, चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ. त्याच तोडीचा संघ डीडी कॅपिटल देखील. पुढील चेंडू, पुलटा स्वरूपाचा चेंडू, मोठा फटका म्हणतात. बॅटची कडा घेऊन लॉंग ऑफच्या दिशेने गेला चेंडू. तानाजी धुमाळ यांनी थोडीशी धाव घेत झेल टिपला आणि अमोल बाद होतोय. एक चांगली सुरुवात करून देऊन बाद होतोय संघाला. आणि त्याची जागा घेण्यासाठी पाहूया आता कोण येते मैदानामध्ये. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो मोहसिन मुल्ला, उत्तूरचा एक चांगला खेळाडू. हा रिटर्न म्हणून पाहिला तर त्याच्याकडे उत्तूरमध्ये. पाहूया आपल्या फलंदाजी चमक कशा पद्धतीने दाखवतो. पुढील चेंडू बापू यांचा सामना करेल मोहसिन. चांगला फटका आणि 6 धावा. 6 धावेने खातं खोलतोय मोहसिन. चांगली फलंदाजी या ठिकाणी श्रेयस पाटील या संघाकडून. या 6 धावांवर धावसंख्या वाढवली होती ती 33. 1 बाद 33. चांगली सुरुवात या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगला चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू अभियाला काही समजला नाही. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. या 1 धाव धावसंख्या वाढवली 34. हॅलो.
थोडीशी अपील या ठिकाणी होताना चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये थोडं मागडं ठरवलं शतक वागवायचं पण या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय 3 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव दिलेली आहे पुढील चेंडू सामना करले मोहसिन चांगला फटका स्टोपआउट करून मारला फटका आणि 6 धावा चांगली फलंदाजी या ठिकाणी श्रेयस पाटील संघाकडून चांगला फटका या ठिकाणी मोहसिन याचा आक्रमक मूडमध्ये या ठिकाणी मोहसिन मुल्ला चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी चांगला चेंडू वॉर्कर पद्धतीचा चेंडू मोहसिन याला गैरसमजला वॉर्कर पद्धतीचा चेंडू लेग बॅचच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी या 1 धावेवर धावसंख्या वाढून तिथे 41 या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल अबी चांगला फटका खेळून काढलेला या ठिकाणी या धावेवर 2 धावा डिक्लेरेशन स्वरूपाचे 2 धावा आणि या 2 धावेवर धावसंख्या वाढून होती 43 1 बाद 43 पुढील षटक तिथे जीवन आपलं वैयक्तिक दुसऱ्या व संघासाठी षटक तिथे बापू सामना करेल मोहसिन एक आक्रमक फलंदाज पाहूया काय करतो पुन्हा एकदा फुलटा स्वरूपात चेंडू आणि चांगला असा लांब असा मारला फटका आणि 6 धावा चांगली फलंदाजी करतो या ठिकाणी मोहसिन एक आक्रमक रूपमध्ये पाहायला मिळतो मोहसिन उत्तम असे षटकार मारताना या ठिकाणी मोहसिन चांगला चेंडू आणि चांगला फटका या ठिकाणी हेलिकॉप्टर स्वरूपात आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी तानाय तुम्हाला याचं आणि या चेंडूवर 1 धाव घेत धावसंख्या वाढून होती ती 48 चांगला चेंडू आणि 1 धाव या धाव चेंडूवर धावसंख्या होती ती 51 संघाचं अर्धशतक फलकावलेलं आहे 14 षटक अजून चालू आहे चांगला फटका या ठिकाणी वॉर्कर स्वरूपात चेंडू चांगलं
या ठिकाणी रनिंग मिटिंग विकेट म्हणावं लागेल. 2 धावा या ठिकाणी. या 2 धावा धावसंख्या होऊन 53. या षटकातील शेवटचा चेंडू चांगला फटका या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. सुहास याच्याकडून या 2 धावसंख्या वाढून होती ती 55. या षटकातील शेवटचा चेंडू आणखीन एक मोठा फटका 6 धावेसाठी. चांगली फटकावून करतो या ठिकाणी मोहसिन आपल्या संघासाठी. षटकारांची आतिषबाजी करताना या ठिकाणी मोहसिन आपल्या खेळाचा नमुना दाखवताना चांगली फलंदाजी करतो या ठिकाणी. सरासरी 15च्या धाव गतीने खेळणारा संघ श्रेष्ठ फायटर एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने उतरलेल्या मैदानात. आणि त्याला साजेसा खेळ करताना त्यांचे फलंदाज अमोल पाटील, मोहसिन मुल्ला, अभि देसाई, पाटील या संघाने मोठी धावसंख्या उभारलेली आहे. 4 धावा जमवतात ते पाहायचं आहे. पुढील चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि चांगला झेल सुहास कुंभार याच्याकडून आणि या ठिकाणी यश मिळवतो तो तानाजी आपल्या संघासाठी अभियाच्या स्वरूपात. आणि अभि जागा घेण्यासाठी पाहूया कोण येतोय मैदानामध्ये. आणि अभियाची जागा घेण्यासाठी येतोय तो एक तडाखबाज फलंदाज कडगावमधील विनायक चौगुले. पुढील फलंदाज विनायक आणि सामना करेल तानाजीचा.
थोडासा स्पीड स्वरूपाचा चेंडू पण दिशाहीन अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. चांगला चेंडू विनोला काही समजा लेग बाईज स्वरूपाची एक धाव येतो या ठिकाणी विनो आणि पुन्हा स्ट्रायकर येतो तो आक्रमक फलंदाज मोहसिन मुल्ला. उत्तूरमधील एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा मोहसिन आपल्या फलंदाजी चुणूक दाखवताना या ठिकाणी कडगावमधील महालक्ष्मी स्टेडियम मध्ये. पुढील चेंडू त्या सामना करेल मोहसिन. पुन्हा एकदा अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात आणि धाव संख्या वाढून होती ती. थोडंसं कमबॅक करताना या ठिकाणी तानाजी आपल्या टीमसाठी. पुढील चेंडू सामना करेल मोहसिन. पुढील थोडस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन डिक्लेरेशन स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा वारकर सोबत चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन डिक्लेरेशन केला चेंडू. चांगलं बोलून या ठिकाणी तानाजी आपल्या संघासाठी थोडस टीम साठी चांगले योगदान देताना या ठिकाणी धावाची गती या ठिकाणी या षटकामध्ये मंदावली थोडीशी. चांगला चेंडू आणि तितक्या चांगल्या पद्धतीने खेळलेला कव्हरच्या दिशेने खेळला चेंडू. या चेंडूवर 2 धावा घेतल्या ते मोहसिन यांनी आणि या 2 धावा षटक समाप्त होत आहे. या 2 धावा धाव संख्या वाढून होती ती 68. 2 विकेटच्या मोबदल्यात 68 5 षटकांच्या समाप्तीनंतर. कडगावमधील पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो आणि आपल्या संघाला थोडं योगदान देतो. चांगला फटका या ठिकाणी डिक्लेरेशन स्वरूपात खेळून काढला चेंडू विनायक यांचा आणि एकदा विनायक आपलं स्वतःचं खातं खोलतोय आणि पुन्हा स्ट्रायकर येतो तो मोहसिन आणि सामना करेल बबलू याचा. पाहूया या षटकामध्ये मोहसिन काय करतो. मागील षटक थोडस तानाजी यांनी शांत ठेवलं होतं मोहसिन याला मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं होतं. पुन्हा एकदा तोच मोहसिन स्ट्रायकर आहे. पुढील चेंडू बबलू राईट हँड डाऊन विकेट. चांगला चेंडू थोडासा बाउन्स मध्ये चेंडू वॉर्निंग या चेंडूवर
चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी बबलू निर्धाव चेंडू पण बाईक स्वरूपात एक डिक्लेरेशन धाव. थोडंसं कीपर कडून मिस्टेक, त्याचा फायदा होताना श्रेयस पाटील संघाला. पुढील चेंडू बबलू याचा आणि उंच असा मारलेला चेंडू आणि झेल बाद होतो तो मोसून चांगला कमबॅक करतो या ठिकाणी बबलू. आपल्या संघासाठी आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होतो त्यांना बबलू. मोठा फटका मारण्यात झेल बाद होतो जो मोहसिन आपल्या संघाला एक आव्हानात्मक धावसंख्येवर पोहोचवून त्याची जागा येतोय तो शिपूर गावचा खेळाडू अभि पाटील. हा देखील एक चांगला खेळाडू, हार्ड हिटर म्हणून ओळखलं जातं. पाहूया काय करतो. पुढील चेंडू अभिसाठी बबलू याचा आणि फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः बबलू याच्याकडून चांगली गोलंदाजी करतोय बबलू. थोडस जखडून ठेवलाय या षटकामध्ये फलंदाजांना. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पण 22 स्वरूपाची एक धाव. चांगलं षटक या ठिकाणी बबलू याचं. पुढील षटक घेत होते तानाजी संघाचा आयकॉन खेळाडू. सामना करले विनायक. चांगला फटका या ठिकाणी विनायकाचा लॉंग ऑफच्या दिशेने. या चेंडूवर एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी इंद्रजित याच्याकडून. या चेंडूवर एक धाव. थोडस जकडून ठेवलं आहे तानाजी व बबलू यांनी श्रेयस पाटीलच्या फलंदाजांना. यार्कर चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी उमेश याच्याकडून. चौकार चौकार आलेला आपण पाहून 4 वेळा पूर्ण केले. चांगले रनिंग मिटवून विकेट बनावले गेले या ठिकाणी श्रेयस पाटील या संघाकडून. चांगला वारकाबद्दल चेंडू हेलिकॉप्टर फिरले येणार. या चेंडू 2 धावा चालू रनिंग करतात या ठिकाणी दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा त्या दिशेने मारला फटका. उमेश याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली पैकी पण चांगलं रनिंग करतो या ठिकाणी विनायक चौगुले. चौकार षटकार या षटकामध्ये आला नाही
तरी देखील चांगली धावसंख्या या षटकामध्ये. पुढील चेंडू सामना करला अभि. चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते तानाजी आणि सामना करला अभि. चांगला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन उडाला चेंडू. सोपा झेल या ठिकाणी पूर्ण करतो प्रवीण खांडेकर. आणि या इनिंग मधील शेवटचा षटक घेऊन येतो जो बबलू आणि अभियाची जागा घेण्यासाठी येतो जो निखिल सावंत. खडगावमधील एक अष्टपैलू खेळाडू, नवोदित खेळाडू. या ठिकाणी थोडीशी फिल्डिंगची सजावट करताना चांगला चेंडू आणि चांगला फटकावर आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तरी देखील 2 धावा. चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी बबलू आपल्या संघासाठी. चांगला फटका कव्हर जैसीने मारला चेंडू आणि 2 धावा टिकले स्वरूपाच्या 2 धावा. चांगला थोडासा आणि या देखील 2 धावा. चांगली बॅटिंग करताना या ठिकाणी विनायक. विनायक आता धावा होऊन पडतो. त्याची जागा संघात येतो तो मेघराज रनवरे. कडवामध्ये एक अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू. शेवटचे 2 चेंडू सामना करतो निखिल. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक या ठिकाणी बबलू याच्याकडून. निखिल याला काही समजलं नाही. चेंडू हा निर्धाव चेंडू.
आणि उंच फटका मारला हवेत गेलेला चेंडू पाऊस झेल होतो आणि चांगला झेल या ठिकाणी प्रवीण खांडेकर याच्याकडून निखिल झेल बजावतोय 0 धावसंख्येवर 8 षटकामध्ये धावसंख्या झालेली होती 86-87 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते श्रेष पाटील या संघाने
सत्याऐंशी धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी प्रथम जोडी मैदानात प्रवीण खांडेकर व सुहास कुंभार आणि गोलंदाजीसाठी पहिल्या षटक देतो पवन सावंत. प्रवीण खांडेकर हा देखील उत्तूरमधील एक आक्रमक फलंदाज व सुहास कुंभार हा हिरलगे गावचा खेळाडू. पहिला चेंडू सामना करेल प्रवीण. चांगला पटका या ठिकाणी कवरीसीने मारला चेंडू आणि या चेंडूवर 2 धावा चांगली रनिंग बनवल्या गेल्या या ठिकाणी सुहास व प्रवीण याच्याकडून. चांगली फेकी 2 धावेने धावसंख्या सुरुवात होते या ठिकाणी आपल्या इनिंगला. आणि थोडीशी मिसफिल्डिंग या ठिकाणी अमोल याच्याकडून आणि नो बॉलचा इशारा पंच उमेश शेवाळे सर यांच्याकडून आणि या फ्री हिट असेल आणि याचा किती फायदा उठवता ते पाहूया. प्रवीण पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू फुलटा असा चेंडू आणि उंच मारला फटका 6 धावेसाठी. चांगली सुरुवात करतो या ठिकाणी प्रवीण आपल्या संघासाठी. बॉल काढायचा वर जाऊन जरा बॉल वर जा स्लॅबवरून. तिथून जायच नाही, तिथून जायच नाही, स्लॅबवरून जा. तो पडले, स्लॅब पडला रे तो, तिकडून जा. तिकडून जागी स्लॅबवरून नेता त्यांच्या. हे युनिट पळ जरा सावकाश पत्र्यावरून पण. युनिट सावकाश पत्र्यावरून भिंतीवरून ये. तोड असं प्रत्युत्तर देताना या ठिकाणी प्रवीण अशीच सुरुवात अमोल यांनी केली होती आपल्या इनिंगची. चांगली फलंदाजी करून प्रवीण देखील चांगला फलंदाज उत्तूरमधील. मोठे फटके मारण्याचं प्रावीण्य त्याच्यामध्ये. प्रवीण या षटकातील तिसरा चेंडू. उंच असा मारलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक आणि मैदानामधून प्रेक्षकांनी पळायचं नाही आहे, जरा साईडला बसा. आणि पंचांचा इशारा 4 धावांचा. या 4 धावेमुळे संघाची धावसंख्या 4 ने ओढून होती ती 17 धावा. 3 चेंडूमध्ये 17 धावा आणि डीडी कॅपिटलसाठी ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. शॉट मारला आणि पवळा 4 धावा. या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या 4 ने होते 21 धावा. अजूनही या षटकातील
2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या बिनबाद 21. कांडेकर यांनी 4 षटकांमध्ये संघाला डीडी कॅपिटल या संघाला 21 धावा करून दिलेल्या आहेत. चेंडू पहा लवकर. चेंडू बघा, चेंडू बघा. हा चेंडू मिळाले आहे. 4 चेंडू 21 धावा. या षटकातील 5वा चेंडू निखिल यांचा खेळतोय तो खांडेकर. अपच्या दिशेने मारलेला फटका. यावर 1 धाव पळून पूर्ण केली आहे आणि 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढवून होते ती 23. बिनबाद 23. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या षटकातील शेवटचा चेंडू. मारण्याच्या नादात बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या होते बघा तिकडे लाईन अंपायर कोण असतील तर चेंडू बघा. सहा चेंडूमध्ये 24 धावा दिलेल्या आहेत निखिल यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते आहेत ते महेश कांबळे सर. स्ट्रायकर आहे ते प्रवीण आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहे ते महेश सर. चेंडू मिळाला का बघा. पंचाने दुसरा चेंडू घ्यायचा आहे. दुसरा चेंडू घ्या शेवाळे सर. हा मिळालेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 24. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे ते महेश सर आणि समोर आहे ते खांडेकर.
सुंदर मारलेला फटका, यावर एकच धाव मिळते. संघ धावसंख्या 1 निवडून 25. आणि खांडेकर हे जेलबाद झालेले आहेत. संघासाठी पहिलं विकेट प्रवीण आउट झालेला आहे आणि प्रवीणची जागा घेण्यासाठी येत आहेत प्रवीण यांनी वैयक्तिक एका षटकामध्ये संघाला 24 धावा करून दिल्या होत्या आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते उत्तूरचे प्रशांत ढोणुक्षे. स्ट्रायकर आहे ते प्रशांत आणि गोलंदाजी करत आहेत सुंदर लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. यावर एक धाव पडून पूर्ण केलेले आहे. धाव संख्या 1 निवडून होती ती 26. या षटकातील पुढचा चेंडू आणि प्रथम स्ट्रायकवर आलेले आहे ते चांगला शॉट परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धाव का भेटत नाही. धाव संख्या आहे तिथेच 26. एक धाव डिक्लेअर आहे आणि षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 बाद 27. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे निखिल आणि समोर आहेत ते प्रशांत.
एकदा पळून पूर्ण केलेलं आहे आणि 2 धावा धावसंख्या झालेली आहे 29. या षटकातील पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला पटका पाहूया. क्षेत्ररक्षक तिथं आहे. फिल्डिंग विनायक अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. या षटकातील पुढचा चेंडू आणि 6 धावा. एक धाव. षटक संपतंय. 30 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे किती रे धावा सांगा की रे काय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 38. 38 धावा. आता राहिलेल्या 30 चेंडूमध्ये दिल्ली कॅपिटल या संघाला जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. 30 चेंडू 49 धावा. हॅलो माझा गुडघा दोन्ही बाजूने हॅलो वैयक्तिक चालू करशील काय तरी